स्वागत आहे मित्रांनो. मराठी व्याकरणाचा जो पहिला प्रकरण आहे तो पहिला प्रकरण आपण या ठिकाणी बघूया. मराठी भाषा, प्रकार आणि अभिजात भाषा यावरती तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न आहे ते प्रश्न विचारले जातात आणि एक किंवा दोन प्रश्न हमखास यावरती असतात. कोणतीही परीक्षा असो, वर्ग 3, वर्ग 4 आणि त्याचबरोबर जे काही आपले एमपीएससी आहे, एमपीएससी ला सुद्धा यावरती प्रश्न विचारले जातात. विशेषतः करून अभिजात भाषेवरती एमपीएससी ला प्रश्न विचारले जातात. तर अतिशय महत्त्वाचा घटक आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आणि यावरती प्रश्न जे आहे ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर आता सर्वप्रथम आपण बघूया भाषा. आता आपण दैनंदिन जीवनात जी काही भाषा वापरतो, ठीक आहे, दैनंदिन जीवनात जे काही आपण बोलतो त्याला आपण काय म्हणतो? भाषा. काय म्हणतो? भाषा. मग आपण म्हणतो तुझी भाषा कोणती, त्याची भाषा कोणती, अशा पद्धतीने जे काही भाषा या ठिकाणी. तर आता भाषा जी आहे ही आपल्या देवाणघेवाणीसाठी किंवा मग आपले जे काही हावभाव आहे त्यावरनं आपण आपली भाषा ओळखतो. जसेच की पक्षी, प्राणी सुद्धा त्यांच्या जे काही खुणा असतात किंवा मग त्यांचे जे काही हावभाव असतात, त्यांचं चिवचिव असतं, त्यावरनं सुद्धा त्यांची भाषा जी आहे ती समजते. म्हणजे जेही सजीव सृष्टी आहे त्या सर्व सजीव सृष्टी ज्या आहे त्या भाषा बोलत असतात. कोणती ना कोणती होईना पण भाषा बोलत असतात. आता यामध्ये बघा, भाषेचे दोन प्रकार आहेत, एक कृत्रिम आणि एक नैसर्गिक. आपण सर्व डिटेल ह्या लेक्चरच्या माध्यमातून बघूया. त्याचबरोबर अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषा काय असते? अभिजात भाषेचा दर्जा किती भाषांना आतापर्यंत मिळालेला आहे? त्याचबरोबर अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेमध्ये काय बदल होतो, ही सर्व ज्या गोष्टी आहे ते आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहे. त्यासाठी लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करा आणि या ठिकाणी भाषाचे प्रकार आणि अभिजात भाषा आपण बघूया. आता सर्वप्रथम भाषा. आता या ठिकाणी बघा, भाषा हा जो शब्द आहे तो कशापासून तयार झालेला आहे? तर भाषा, सर्वप्रथम आपण बघूया भाषा, ठीक आहे. तर भाष या धातूपासून हा जो शब्द आहे हा संस्कृत धातू आहे भाष, ठीक आहे. भाष या धातूपासून भाषा हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हा धातू आहे भाष, तर या ठिकाणी भाष म्हणजेच काय? तर बोलणे. भाष म्हणजे काय? तर बोलणे. म्हणजेच भाष या शब्दापासून या ठिकाणी बोलणे हा याचा अर्थ होतो आणि भाष या शब्दापासून भाषा हा जो शब्द आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. आता भाषेचं उगमस्थान काय आपल्या? तर आपली जी मराठी भाषा आहे त्याचं उगमस्थान कोणत्या भाषेपासून झालं? तर उगमस्थान कोणत्या भाषेपासून झालेलं आहे? तर उगमस्थान आहे संस्कृत भाषेपासून. आणि दुसरी काय? प्राकृत भाषा. संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून काय झालेलं आहे? आपलं मराठी भाषेचं उगमस्थान आहे. तुम्हाला विचारले जाऊ शकतात प्रश्न की मराठी भाषेचं उगमस्थान किंवा मग मराठी भाषा कोणत्या भाषेपासून तयार झाली? ऑप्शन असतात संस्कृत आणि प्राकृत आणि बाकी 3 ऑप्शन वेगळे असतील. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे संस्कृत आणि प्राकृत. तर या ठिकाणी भाषा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर त्याचं उगमस्थान काय? तर उगमस्थान या ठिकाणी संस्कृत आणि प्राकृत. त्यानंतर भाषा, ठीक आहे. आता भाषा म्हणजे काय? ठीक आहे. आता भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे लोकांच्या बोली भाषेतील भाषा. काय? लोकांच्या बोली भाषेतील भाषा. म्हणजे सरळ सरळ आपली जी बोली भाषा आहे त्याला आपण काय म्हणतो? भाषा म्हणतो. जी आपली बोली भाषा आहे तिला आपण काय म्हणतो? भाषा म्हणत असतो. आता आपण बघितलंय मराठी भाषेचं उगमस्थान काय? संस्कृत आणि प्राकृत. त्याचबरोबर या ठिकाणी बघितलंय भाषा म्हणजेच काय? लोकांच्या बोली भाषेतील भाषा. त्यानंतर आता यामध्ये बघूया आपण भाषेचे प्रकार. सर्वप्रथम भाषेचे प्रकार. आता भाषेचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. कोणकोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक, ठीक आहे, नैसर्गिक. आणि दुसरा आहे कृत्रिम.
ठीक आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम. आता नैसर्गिक म्हणजेच काय? स्वाभाविक. ठीक आहे. नैसर्गिक म्हणजेच काय? तर स्वाभाविक. आणि कृत्रिम म्हणजेच सांकेतिक. ठीक आहे. आता यामध्ये बघा भाषेचे प्रकार, पहिला आहे नैसर्गिक, दुसरा आहे कृत्रिम. आता स्वाभाविक मध्ये काय? तर आपले जे हावभाव वगैरे आहेत, काय आपण जे हावभाव करतो, हावभाव. ठीक आहे. हावभाव, त्यानंतर जे काही बोलणं असतं आपलं, ठीक आहे, हे काय झालं? नैसर्गिक झालं. हे काय झालं? नैसर्गिक झालं. आता कृत्रिम मध्ये काय येईल मग? तर कृत्रिम मध्ये जे काही आपलं लिखाण असतं, ठीक आहे, जे आपलं लिखाण असतं म्हणजे जे आपण लिहिलेलं असतं ते लिखाण या ठिकाणी. त्यानंतर जे काही आपण मुद्रित केलेलं असतं, ठीक आहे, जे आपण मुद्रित केलेलं असतं, जे लिहून ठेवलेलं असतं, त्याला या ठिकाणी टंकलेखक, टंकलेखन म्हणजेच आपण लेखन करून जे ठेवलेलं आहे ती काय झाली? कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषा म्हणजे आपण हे स्वतः तयार केलेलं आहे. हे जे लेखन आहे ते आपण तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी भाषा कोणती झाली? मग कृत्रिम भाषा झाली. आणि नैसर्गिक भाषा म्हणजे काय? तर नैसर्गिक भाषा म्हणजेच या ठिकाणी स्वाभाविक आणि यामध्ये काय येतं? हावभाव किंवा बोलणे. आपण काय करतो? आता आपली जी भाषा आहे, जे मानव या ठिकाणी लिहून ठेवलेली भाषा आहे, तिला काय म्हटलं जातं? तिला म्हटलं जातं या ठिकाणी कृत्रिम भाषा किंवा मग सांकेतिक भाषा. आपल्या भाषेचा आपण वारसा जपायला पाहिजे, त्यासाठी आपण जे लिखाण करून ठेवतोय किंवा मग टंकलेखन करून ठेवतोय किंवा काही पुस्तकं जी आहे ती काय आहे? मग या ठिकाणी कृत्रिम भाषा आहे. ती काय? कृत्रिम भाषा. तर या ठिकाणी आणि नैसर्गिक भाषा. आता स्वाभाविक भाषा, हावभाव, त्यानंतर बोलणे, हे कोण? प्राणी, पक्षी हे काय करत असतात? हे हावभावाच्या माध्यमातून बोलत असतात किंवा त्यांचं जे बोलणं असतं तेही बोलणं सुद्धा यामध्ये काय येतं? नैसर्गिक भाषेमध्ये येतं. आणि जी आपण लिखाण करून ठेवतो, जी वर्णाच्या द्वारे आपण जे काही वर्णमाला आहे, मूळाक्षर आहे, त्याच्याद्वारे आपण लिहून ठेवतो, तिला काय म्हटलं जातं? कृत्रिम भाषा. एवढा फरक लक्षात आला. कृत्रिम आणि नैसर्गिक या दोन भाषेमधला फरक या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला पाहिजे. भाषेचे हे दोन प्रकार आहे आणि या ठिकाणी नैसर्गिक व कृत्रिम भाषा. ठीक आहे. एवढे मुद्दे या ठिकाणी लक्षात आले. भाषेचे दोन प्रकार पडतात, नैसर्गिक म्हणजे स्वाभाविक आणि दुसरा आहे कृत्रिम म्हणजेच सांकेतिक. सांकेतिक म्हणजे लिहून ठेवलेलं, जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे, तर या ठिकाणी हे झालं कृत्रिम. आणि जे हावभाव किंवा आपण बोलतो त्याला काय म्हटलं जातं? नैसर्गिक भाषा. आता यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया भाषेचे प्रकार आपण बघितले, भाषेचा उगम स्थान बघितलं आपण. त्याचबरोबर आता बघायचं आपल्याला अभिजात भाषा. हा अतिशय महत्वाचा घटक आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अभिजात भाषा. ठीक आहे. तर आपण अभिजात भाषा म्हणजे काय सर्वप्रथम बघूया. आता अभिजात भाषा काय असतं, अभिजात भाषेचा दर्जा कोण देतो आणि अभिजात भाषेचा जो दर्जा तो दर्जा कधी मिळतो आणि कोणत्या भाषेला मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर सर्वप्रथम अभिजात भाषा जी आहे, आता अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं, तर केंद्र सरकार. कोण देतं? केंद्र सरकार. केंद्र सरकार. आता अभिजात भाषा, ठीक आहे, आपण म्हणतो काही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचबरोबर बाकी आपली जी मराठी भाषा आहे त्याला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती सुद्धा नेमलेली आहे आणि या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला लवकरच मिळू शकतो. तर नेमकं ठीक आहे, तर आता याआधी किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे? 6. आता मराठीचा जर मिळाला तर ती 7वी असेल सपोज. तर या ठिकाणी आता आपण का धडपड करतोय बा आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, कशासाठी करतोय आपण एवढी धडपड? ठीक आहे. तर आता ज्या 6 भाषा आहेत, 6 भाषांना ज्या दर्जा मिळाला मग त्या भाषेचा काय फायदा झाला? आपण कोणत्याही गोष्टीमध्ये आपला फायदा शोधत असतो. सर्वप्रथम आपण काय करतो, ठीक आहे मी ते काम करतो पण त्यामध्ये माझा फायदा काय? ठीक आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय करतो, आपला स्वार्थ साधत असतो किंवा आपला फायदा बघत असतो. किमान आपल्याला कोणतरी एखादं सांगितलंय की बाबा हे तू करू शकतो का, तर माझा काय फायदा होईल, मी करू शकेल बा पण माझा काय फायदा होईल, ठीक आहे, तर आपण त्या ठिकाणी फायदा बघत असतो. तर या ठिकाणी जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आपला काय फायदा होईल? ठीक आहे. तर आपल्या मराठी भाषेला जर या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या ठिकाणी केंद्र सरकार जे आहे, केंद्र सरकार काय करतं, अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं? केंद्र सरकार देतं. आणि केंद्र सरकार या ठिकाणी अभिजात भाषेचा जर दर्जा मिळाला तर या ठिकाणी भाषेच्या संवर्धनासाठी, आपली जी भाषा आहे त्या भाषेच्या संवर्धनासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 500 ते 700 कोटी
या ठिकाणी मंजुरी देतं. म्हणजेच 500 ते 700 कोटी रुपये मराठी भाषेच्या किंवा मग ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र शासन काय करतं, 500 ते 700 कोटी रुपये अनुदान देतं. आता हे झाल्यानंतर आता 500 ते 700 कोटी मिळाले बा, मग काय, तर आता ज्यावेळेस 500 ते 700 कोटी अनुदान या ठिकाणी मिळतंय भाषा संवर्धनासाठी, तर भाषा संवर्धन करत असताना मग आपली जी मराठी भाषा आहे ती काय करेल, मराठी भाषा ठीक आहे. आता मराठी भाषा आपण कुठे ओळखतो, महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रापुरती सध्या मर्यादित आहे. तर या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल त्यावेळेस काय होईल, मराठी भाषा ही काय होईल, मराठी भाषेचं जे रूपांतर आहे, आता मराठी भाषेचं या ठिकाणी दुसऱ्या भाषेमध्ये, आता सपोज एखादं मराठी भाषेत आपलं पुस्तक असलं तर त्यावरती दुसऱ्या भाषेमध्ये त्याच भाषेचं रूपांतर दुसऱ्या भाषेमध्ये केलं जाईल आणि मराठीचं जे पुस्तक आहे, जी मराठीची आपली जी भाषा आहे त्याचं रूपांतरण काय केलं जाईल, दुसऱ्या पुस्तकामध्ये, दुसऱ्या लोकल म्हणजे ज्या काही भाषा असतात स्थानिक भाषा त्यामध्ये याचं रूपांतर केलं जाईल आणि या ठिकाणी मराठी जी भाषा ती पूर्ण भारतभर आपली पसरेल. काय करेल, पूर्ण भारतभर पसरेल. म्हणजेच या ठिकाणी मराठी जी भाषा आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी बघा, मराठी भाषा जी आहे ती आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो सध्या, ठीक आहे. महाराष्ट्रातही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी बोली भाषा, तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा बोलतो आणि जर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जर केंद्र शासनाकडनं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर संवर्धनासाठी एवढा पैसा मिळाला तर मराठी जी भाषा आपली ती पूर्ण भारतभर पसरेल. त्याचबरोबर जागतिक पातळीवरती दुसऱ्या देशात सुद्धा काही ठिकाणी याचा वापर केला जाईल आणि या ठिकाणी जी काही आपली भाषा आहे अभिजात भाषा, आता 6 ज्या भाषा आहे त्यांचं संवर्धनासाठी त्यांना अनुदानही मिळालं आणि त्या सगळ्या आपण भाषा ओळखतोय. कोणकोणत्या भाषा आहेत तेही बघूया, 6 भाषा कोणकोणत्या त्यांना अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळालेला तेही बघूया. परंतु मराठी जी भाषा आहे ह्या मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मराठी जी भाषा आहे ती भाषा आपल्या भारतभर त्या भाषेला ओळखलं जाईल, ठीक आहे. मराठी भाषेला सुद्धा भारतभर ओळखलं जाईल आणि देश पातळीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा मराठीचं नाव त्या ठिकाणी असेल ज्यावेळेस अभिजात भाषेचा दर्जा मिळेल त्यावेळेस. आता नेमकं अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो, 6 भाषेला मिळालेला आहे, मग अभिजात भाषेचा दर्जा नेमका कसा मिळतो, त्यासाठी निकष काय आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण बघूया. आता अभिजात भाषा जी आहे ती अभिजात भाषेचा दर्जा नेमका कसा मिळतो आणि कोणकोणत्या भाषेला या ठिकाणी मिळालेला आहे. आता अभिजात भाषा जी आहे, जी भाषा प्राचीन असून जी भाषा प्राचीन असून त्या काळी त्याला मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच भाषा काय असायला पाहिजे, प्राचीन असायला पाहिजे, ठीक आहे, प्राचीन असायला पाहिजे. आता प्राचीन काळातील भाषा त्याचबरोबर आताच्या आधुनिक काळात ती अस्तित्वात आहे, आधुनिक काळामध्ये ती सध्या काय अस्तित्वात आहे. म्हणजेच प्राचीन काळातील जी भाषा आहे ती भाषा त्या काळी मान्यता प्राप्त होती, काय होती, त्या काळी मान्यता प्राप्त होती. त्याचबरोबर आता आधुनिक काळातही ती जी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी आधुनिक काळातही अवेलेबल आहे. या ठिकाणी आधुनिक काळात सुद्धा ती भाषा आहे. म्हणजेच या ठिकाणी अशी जर भाषा असेल, हा पहिला निकष झाला काय, एकतर भाषा प्राचीन असायला पाहिजे, आजच्या काळामध्ये म्हणजेच आधुनिक काळामध्ये ती अस्तित्वात असायला पाहिजे. त्याचबरोबर काही महत्वाचे जे घटक आहे, तर ती जी भाषा आहे जवळपास 1500 ते 2000 वर्षापूर्वीची, म्हणजेच 1500 ते 2000 वर्षापूर्वीची ती भाषा असायला पाहिजे. काय, 1500 ते 2000 वर्षापूर्वीची ही भाषा असायला पाहिजे. कोणती, अभिजात भाषेचा हा निकष आहे त्यावेळी. आणि याच्या संदर्भातील पुरावे जे आहे ते पुरावे या ठिकाणी असले पाहिजे की बाबा चला तुमची जी भाषा आहे मराठी भाषा असेल किंवा बाकीच्या जेही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ज्या भाषा प्रयत्न करत आहे त्या भाषा या ठिकाणी 1500 ते 2000 वर्षापूर्वी जुनी असली पाहिजे, प्राचीन काळापासून असली पाहिजे आणि आधुनिक काळातही तिचं अस्तित्व पाहिजे. तर ही जी भाषा आहे ही भाषा या ठिकाणी अभिजात भाषेचा, अशा भाषेला दर्जा जो आहे तो मिळत असतो. आता नेमका कोणकोणत्या भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे,
तर आपण बघूया अभिजात भाषेचा दर्जा कोणकोणत्या भाषेला मिळाला आहे. तर तामिळ, ठीक आहे, पहिली भाषा काय तामिळ आहे. त्यानंतर किती भाषेला मिळालेला आहे, तर एकत्रित 6 ज्या भाषा आहे त्या 6 भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा काय मिळालेला आहे, दर्जा मिळालेला आहे. तामिळच्या नंतर संस्कृत, त्यानंतर कन्नड म्हणजेच कानडी, त्यानंतर तेलुगू, तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, त्यानंतर उडिया, उडिया सर्वात शेवटी एक मल्याळम आहे, मल्याळम आणि उडिया, ठीक आहे. तर उडियाला सर्वात शेवटी या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता या 6 भाषा काय, पहिली आहे तामिळ, दुसरी आहे संस्कृत, तिसरी आहे कन्नड, चौथी तेलुगू, मल्याळम आणि उडिया, या 6 भाषेला काय मिळालेला आहे, अभिजात भाषेचा दर्जा. आता तुम्हाला यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, तर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. पहिला ऑप्शन असेल तुम्हाला या ठिकाणी तामिळ, दुसरा ऑप्शन असेल तामिळच्या नंतर दुसरा ऑप्शन असेल मल्याळम, त्यानंतर तिसरा ऑप्शन असेल उडिया आणि चौथा ऑप्शन असेल मराठी, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करतो, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही, बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी तामिळ भाषेला मिळालेला आहे, आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतर मल्याळम भाषेला मिळालेलं आहे, माहित असायला पाहिजे. उडिया भाषेला मिळालेलं आहे, माहित असायला पाहिजे. म्हणजेच आपलं उत्तर काय मग या ठिकाणी सध्या मराठी भाषेला, ठीक आहे. किंवा मग मराठी न देता बऱ्याचदा समजा आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा या ठिकाणी, मराठी जी भाषा ते आपल्याला माहिती आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही, त्यामुळे मग त्या ठिकाणी टाकतील 4 नंबरचा ऑप्शन गुजराती, मैथिली, कोणतं तरी ऑप्शन असेल, ठीक आहे. 6 पैकी ह्या 6 पैकी 3 ऑप्शन असेल आणि एक वेगळा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी माहित असायला पाहिजे. तर खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही, तर या ठिकाणी गुजराती याचं काय असणार मग या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणामध्ये जी काही अभिजात भाषा, ती अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा 6 भाषेला मिळालेला आहे. पहिली आहे तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, जी काही या ठिकाणी भाषा आहे त्या कोणकोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत तेही बघूया. त्याआधी हे नोट डाऊन करून घ्या, तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया ह्या 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपण बघितलंय अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा कसा मिळतो, ठीक आहे. अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा कसा मिळतो, त्याचबरोबर अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर नेमकं त्या भाषेमध्ये बदल काय होतो हेही आपण बघितलं. त्यानंतर किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, 6 भाषेला मिळालेला आहे. कोणकोणत्या आहे या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर आता आपला मराठी जी भाषा आहे, ठीक आहे, मराठी जी भाषा आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करतोय, यासाठी आपण समिती सुद्धा नेमलेली आहे महाराष्ट्र शासनाने. आणि ती समिती कोणती आहे, तर ती आहे रंगनाथ पठारे समिती. प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती 2012 मध्ये आपण नेमलेली आहे महाराष्ट्र शासनाने. आणि मराठी जी भाषा आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्यासाठी ती समिती आपण नेमलेली आहे. 9 सदस्यांची ही समिती आहे. किती, 9 सदस्यांची समिती आहे. त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. कोणती समिती आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ते सुद्धा आपण बघूया. त्याआधी सर्वप्रथम या 6 भाषा ज्या आहेत तो नोट डाऊन करून ठेवा आणि तुम्हाला यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तेही आपण या ठिकाणी बघितलं आहे अभिजात भाषेवरती, ठीक आहे. तर या ठिकाणी प्रश्न बघितला आपण. त्यानंतर आता ज्या भाषा आहे 6 भाषा. आता मराठी भाषा, ठीक आहे. आता मराठी भाषा, आता जी मराठी भाषा आहे आपली, आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भाषा बोलली जाते मराठी भाषा, ती किती प्रकारे बोलली जाते, जवळपास 52 बोली भाषेमध्ये ही भाषा बोलली जाते. किती, जवळपास 52 बोली भाषेमध्ये आपली जी मराठी भाषा बोली भाषा आहे
ती 52 बोली भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास बोलले जाते. ठीक आहे, तर आपण काय करतो, आपल्या वेगवेगळ्या भाषा, कोकणामध्ये कोणती भाषा वापरली जाते, मग त्यानंतर खानदेश आहे. ठीक आहे, कोकण आहे, खानदेश आहे, त्यानंतर विदर्भ आहे, कोकण आहे, खानदेश आहे आणि विदर्भ आहे. असे वेगवेगळे जे घटक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते. आता कोकणामध्ये मालवणी बोलली जाते. ठीक आहे, खानदेशामध्ये अहिराणी बोलली जाते. आता अहिराणी असेल, या ठिकाणी मालवणी असेल, परंतु भाषा कोणती आहे, मराठीच आहे. त्यानंतर विदर्भामध्ये वऱ्हाडी बोलली जाते. ठीक आहे, विदर्भामध्ये काय बोलली जाते, वऱ्हाडी बोलली जाते. त्याचबरोबर कोल्हापूर असं जिल्ह्यानुसारही वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसं की कोल्हापूर हा जो जिल्हा आहे तिकडे कोणती भाषा बोलली जाते जास्तीची, चंदगडी भाषा बोलली जाते. जसं की त्याच्या शेवटी आपण स प्रत्यय लावत असतात. कुठे, चंदगडी भाषेमध्ये. जेवलास, खाल्लास, झोपलास, कसं प्रत्यय स प्रत्यय लावला जातो. कुठे, या ठिकाणी चंदगडी भाषेमध्ये. कोल्हापूरचे काही उमेदवार असतील आपल्या लाईव्ह बॅचला, तर तिकडे ही भाषा जास्तीची बोलली जाते. कोणती, चंदगडी. तरी चंदगडी जी भाषा आहे त्यामध्ये शेवटी काय असतो, स प्रत्यय लागलेला असतो आणि त्यामध्ये कसं, जेवलास. ठीक आहे, अशा प्रकारे स हा प्रत्यय लागतो. त्याच पद्धतीने विदर्भामध्ये मले तुलेची जास्त भाषा असते. विदर्भाचे काही उमेदवार असतील आपल्या बॅच मध्ये, तर मले तुले इकडे बुलढाणा झालं, त्यानंतर इकडचा जो भाग आहे आपला विदर्भाचा, तिथून पुढे पलीकडची जी भाषा आहे बुलढाण्यापासून पलीकडे, तर या ठिकाणी वऱ्हाडी भाषा बोलली जाते. खानदेश म्हणजे जळगाव, तिकडचा जो भाग आहे जळगाव, नंदुरबार, धुळे, तिकडे काय अहिराणी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते. आणि कोकणाकडचा जो भाग आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, तर इकडे काय मालवणी भाषा बोलली जाते. म्हणजेच एकत्रित मराठी जी भाषा आहे ती काय 52 बोली भाषेमध्ये बोलली जाणारी आपली मराठी भाषा. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी हे बघा, एकदा हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. कोकणामध्ये कोणती भाषा बोलली जाते, ऑप्शन असेल मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी, चंदगडी, तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, मालवणी. तुम्हाला जर विचारलं कोल्हापुरामध्ये कोणती भाषा बोलली जाते, ऑप्शन असेल चंदगडी, अहिराणी, वऱ्हाडी, किंवा तिकडे गोंदिया, गडचिरोलीकडची जी भाषा बोलली जाते ती भाषा देतील, आणि चंदगडी ऑप्शन असेल तर आपलं उत्तर असायला पाहिजे चंदगडी. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीने छोट्या छोट्या घटकावरती तुम्हाला जे मराठी व्याकरणावरती जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आता मराठी भाषा तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मराठी भाषेला, त्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती स्थापन केलेली आहे. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे, तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती या ठिकाणी नेमली गेलेली आहे, तर रंगनाथ पठारे समिती. कधी नेमली गेलेली आहे, तर या ठिकाणी 10 जानेवारी 2012 ही समिती या ठिकाणी नेमली गेलेली आहे. 10 जानेवारी 2012. आता तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमलेली आहे किंवा स्थापन केलेली आहे. ऑप्शन बरेचसे असतात, त्यामध्ये एक ऑप्शन असतं रंगनाथ पठारे, आणि आपलं उत्तर असायला पाहिजे रंगनाथ पठारे. यावरती बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे किंवा मग यावरती स्पर्धा परीक्षेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, आरोग्य भरती असेल, तलाठी भरती असेल, वर्ग 3 आणि वर्ग 4च्या, आणि तुम्हाला जर MPSC पूर्व परीक्षा असेल, कंबाईन पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा असेल, तर यामध्ये कशा पद्धतीने विचारले जातात, मग तुम्हाला काही निकष दिले जातात. जसं की अभिजात भाषेचे दर्जा, कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खालीलपैकी कोणकोणते निकष गृहीत धरले जातात. तुम्हाला काय, तर या ठिकाणी ऑप्शन असतात. मग काय, तर ही भाषा जी आहे ती प्राचीन काळापासून अस्तित्वात असायला पाहिजे आणि आधुनिक काळामध्ये ती अस्तित्वात असायला पाहिजे. 1500 ते 2000 वर्षापूर्वीची जी जुनी भाषा ती जुनी भाषा या ठिकाणी असायला पाहिजे. असे वेगवेगळे पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी योग्य कोणतं किंवा अयोग्य कोणतं अशा प्रकारचे जे घटक आहे ते तुमची कंबाईन असेल किंवा मग राज्यसेवा असेल तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं मेन्स मध्ये.
ठीक आहे, तर अशा पद्धतीने रंगनाथ पठारे समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाने ही समिती जी आहे ती नेमलेली आहे 10 जानेवारी 2012 ही समिती नेमली. किती सदस्यांची समिती आहे? 9 सदस्य आहे या समितीमध्ये. किती सदस्य आहे? 9 सदस्य या समितीमध्ये आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा 9 सदस्यांची ही जी समिती आहे या समितीचा जो अहवाल आहे तो जवळपास 700 पानांचा जो अहवाल आहे तो आपण सादर केलेला आहे. कुठे? केंद्र शासनाला. आणि केंद्र शासनाला हा 700 पानांचा आपला मराठी भाषा संवर्धनासंदर्भात आणि मराठी भाषेचे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यासंदर्भात 700 पानांचा जो अहवाल आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. लवकरच आपली जी मराठी भाषा आहे त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो आणि मिळणारच आहे. आपल्याला अभिमान असायला पाहिजे की आपली जी भाषा आहे ती मराठी आहे आणि आपल्या भाषेचा आपल्याला कधीही अभिमान असायला पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात वावरतोय तर आपण मराठी, आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण प्रत्येक ठिकाणी मराठी ही भाषा वापरली पाहिजे. काय केले पाहिजे? मराठी भाषा वापरली पाहिजे. आणि लवकरच अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला पाहिजे. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ही समिती जी काही रंगनाथ पठारे समिती आहे ती तर प्रयत्न करतेच, पण आपणही त्याचा एक घटक आहे. आपणही त्या संदर्भात प्रयत्न करायला पाहिजे. तर आपण कोणत्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे? तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कुठेही असाल तर आपलं लिखाण, आपलं बोलणं हे कशामध्ये असायला पाहिजे? मराठीमध्ये असायला पाहिजे. तर त्यासाठी अतिशय महत्वाचा जो घटक आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्यासाठी समिती आणि त्याचबरोबर आपण सुद्धा याचे महत्वाचे घटक आहे की अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो मराठी भाषेला मिळावा. त्यानंतर मराठी भाषेला या ठिकाणी 700 पानांचा जो अहवाल आहे तो सादर करण्यात आलेला आहे रंगनाथ पठारे समितीमार्फत. आणि त्यांनी बरेचसे जे पुरावे ते पुरावे या ठिकाणी गोळा केलेले आहे आणि लवकरच आपली जी भाषा आहे त्या अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो लवकरच या ठिकाणी मिळण्याची शक्यता. आता या ठिकाणी बघा ही जी समिती आहे, आता या समितीला अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं? तर केंद्र सरकार जे आहे ते अभिजात भाषेचा दर्जा देतं. आणि कोणामार्फत देतं? तर साहित्य अकादमीच्या शिफारशीनुसार. साहित्य अकादमीच्या शिफारशीनुसार साहित्य अकादमीच्या शिफारशीनुसार जी काही अभिजात भाषेचा दर्जा आहे तो दर्जा केंद्र शासन देत असतं. आता यामध्ये आपण सर्व बघितलं की अभिजात भाषा नेमकी काय असते, अभिजात भाषेचे घटक काय आहेत, अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी या ठिकाणी अभिजात भाषेचा जो दर्जा तो दर्जा मिळवण्यासाठी कोणकोणते निकष पाहिजे. तुम्हाला मेन्स जे असतात तुमच्या कंबाईनच्या PSI मेन्स किंवा मग बाकी तुमची राज्यसेवा असेल या मेन्सला तुम्हाला हे प्रश्न यावरती विचारले जातात अभिजात भाषेवरती. कशा पद्धतीने विचारले जातात त्यामधले जे घटक आहेत ते निकष वगैरे आहेत ते 2-3 निकष दिले जातात. एखाद्या त्यात निकष नसेल तर तुम्हाला ओळखायचं सांगतात की खालीलपैकी कोणता निकष नाही अभिजात भाषेचा. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारले जातात. आता अभिजात भाषा सर्वप्रथम काय 6 भाषेला भेटलेली आहे. कोणकोणत्या भाषा या ठिकाणी बघून घ्या, लिहून घ्या, नोट करून घ्या. तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. आता कोणकोणत्या वर्षी भेटलेला आहे तर तामिळला भेटलेला आहे 2013ला. ठीक आहे. आता संस्कृत जी भाषा आहे त्याला 2014. त्यानंतर कन्नड 2008, तेलुगू 2008. ठीक आहे. आणखी मल्याळम जी भाषा आहे ती 2013 आणि उडिया जी भाषा आहे ती 2014. यावर्षी यांना काय मिळालेलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा. आणि आपली जी मराठी भाषा आहे तिची सध्या कार्यवाही सुरू आहे आणि लवकरच आपल्या मराठी भाषेला सुद्धा या अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. आता आपण अशा पद्धतीने जी काही अभिजात भाषा ती अभिजात भाषा बघितली. मला तर नाही वाटत की अभिजात भाषेमध्ये आपले काही टॉपिक राहिले असतील किंवा काही प्रश्न राहिले असतील, कारण अभिजात भाषेचे सर्वच घटक आपण या ठिकाणी घेतले. अभिजात भाषा, मराठी आणि ह्या 6 अभिजात भाषेसंदर्भात तुम्हाला त्याचे निकष वगैरे विचारले जाऊ शकतात. दुसरा मुद्दा म्हणजे किती भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा काय तर अभिजात भाषा जी आहे ती अभिजात भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही किंवा आहे.
अशा प्रकारचा प्रश्न, किंवा मग तुम्हाला वर्ष विचारले जाऊ शकतात, किंवा सर्वात शेवटी कोणत्या भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा सध्या, तर उडिया ही जी भाषा आहे या उडिया भाषेला सर्वात शेवटी अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण बघूया, प्रादेशिक भाषा. काय प्रादेशिक भाषा, अभिजात भाषेचा आपण मुद्दा या ठिकाणी बघितला आहे. प्रादेशिक भाषा किंवा राजभाषा म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, राजभाषा किंवा राजकीय भाषा. आता राजभाषेचा दर्जा, राजभाषेचा दर्जा किंवा मग राजकीय भाषेचा दर्जा. आता भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहे. कलम 343 नुसार इंग्रजी आणि या ठिकाणी हिंदी ह्या दोन अशा भाषा आहेत की ह्या ज्या भाषा त्या कुठे भारतामध्ये याचा कुठे वापर केला जातो, तर भारतामध्ये या भाषेचा संघराज्याच्या व्यवहारासाठी या दोन भाषेचा वापर केला जातो. याला दोन भाषेला या ठिकाणी भारतामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता दुसरा मुद्दा, तर सध्या राज्यघटनेनुसार आपली जी काही भारतीय राज्यघटना आहे त्या राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे, तर त्यामध्ये 22 ज्या भाषा आहेत त्या भाषांना राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता मराठीला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे का, तर मराठी या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे. होय, ठीक आहे. तर मराठी या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये बऱ्याचशा आहे, काश्मीरी असेल, कोकणी असेल, बरेचसे ज्या 22 भाषा अशा एकत्रित 22 भाषांना या ठिकाणी राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी बघा, खालीलपैकी राजकीय भाषेचा दर्जा कोणाला मिळालेला आहे, किंवा मग खालीलपैकी मराठी भाषेला राजकीय भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा नाही, तर मराठी या भाषेला राजकीय भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे, किंवा मग खालीलपैकी राजकीय किंवा राजभाषेचा जो दर्जा आहे तो भारतामध्ये किती भाषांना मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे 22 भाषांना. किती भाषांना मिळालेला आहे, 22 भाषांना राजभाषेचा किंवा राजकीय भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. आता अतिशय महत्वाचा घटक आहे हा सुद्धा, यावरती सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारले जातात. तर या ठिकाणी आपण काय भाषा बघितली, भाषेचे प्रकार बघितले, अभिजात भाषा बघितली, त्यानंतर राजभाषा किंवा राजकीय भाषा बघितली, सर्व एकत्रित जे घटक आहे ते घटक आपण या ठिकाणी बघितलेले आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हा जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यावरती प्रश्न जे आहे ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर यामध्ये बघा, राजकीय आणि राजभाषा एकच आहे, फक्त नाव वेगवेगळं आहे, राजकीय आणि राजभाषा. आणि दुसरा जो मुद्दा होता तो काय होता, अभिजात भाषेचा. तर अभिजात भाषा आणि राजभाषा यामध्ये फरक आहे. अभिजात भाषा म्हणजे त्याला केंद्रामध्ये स्थान दिलं जातं आणि राजभाषामध्ये ती राज्यापुरती ती मर्यादित असते. तर या ठिकाणी राजभाषा किती आपल्या भारतामध्ये 22 आहे. राजभाषा म्हणजे राजभाषेच्या दर्जा मिळालेल्या ज्या भाषा आहे त्या 22 आहे. अभिजात भाषेचा जर विचार केला तर त्यात 6 कोणकोणत्या आपण बघितलंय, कधी कधी त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेही आपण या ठिकाणी बघितलेला. तर आशा करूया आजचं जो काही घटक आहे आपला भाषा, भाषेचे प्रकार, अभिजात भाषा आणि राजभाषा, ह्या आजचं जे लेक्चर आहे ते नक्की तुम्हाला समजलं असेल. एकदा आढावा घेऊया आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं ते. ठीक आहे. सर्वप्रथम आपण भाषा बघितलं, भाषेचं उगमस्थान बघितलं, त्यानंतर भाषा जी आहे ती आपली कोणत्या भाषेपासून तयार झालेली आहे त्या सर्व गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर भाषेचे प्रकार बघितले, स्वाभाविक आणि नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक मध्ये काय, तर नैसर्गिक मध्ये बोलणे, हावभाव. त्यानंतर आपण बघितली कृत्रिम मध्ये लिखाण, टंकलेखन, मुद्रित करून ठेवलेले साहित्य. हे भाषेचे आपण 2 प्रकार बघितले. त्यानंतर बघितलं आपण अभिजात भाषा. अभिजात भाषेमध्ये काय बघितलं, तर अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला मिळतो, त्याचे निकष काय ते निकष बघितले. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण काय बघितलं, किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर किती भाषेला मिळालेला आहे, 6 भाषेला मिळालेला आहे. कोणकोणत्या भाषेला मिळालेलं आहे तेही बघितलं आपण. तामिळ, संस्कृत, कन्नड, त्यानंतर मल्याळम, त्यानंतर
तेलुगू आणि उडिया या 6 भाषेला काय अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला. सर्वात शेवटी उडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला. तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6 भाषा, मराठी भाषेची कार्यवाही सुरू आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा मिळावा यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे, प्राध्यापक रंगनाथ पठारे ही समिती नेमलेली आहे. 10 जानेवारी 2012 पासून ही समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कार्य करत आहे. त्या संदर्भात जो अहवाल आहे तो अहवालही केंद्राकडे आपण काय केलेला आहे, अहवालही त्या ठिकाणी पाठवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही रंगनाथ पठारे समिती त्या संदर्भातही बघितलं. त्यामध्ये 9 सदस्यांची ही समिती आहे. त्याचबरोबर 700 पानाचा जो अहवाल आहे आपण तो त्या संदर्भात सादर केलेला आहे. त्यानंतर भाषा संवर्धन, राजभाषेचा आपली अभिजात जी भाषा आहे ती अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर त्या भाषेचा फायदा काय होतो, त्या भाषेचं संवर्धन कसं होतं, त्याला अनुदान कसं मिळतं, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक बघितला आपण राजभाषा. तर राजभाषेमध्ये काय, तर राजभाषा किंवा राजकीय भाषा एकूण भारतामध्ये किती आहे, तर 22 राजकीय भाषा आहे किंवा राजभाषेचा दर्जा प्राप्त 22 भाषा आहे. त्यामध्ये मराठी या भाषेला सुद्धा राजकीय भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. तर आता अशा पद्धतीने आपण एकत्रित जे भाषेसंदर्भात अभिजात भाषा आणि राजकीय भाषा यामध्ये बघितलंय. आणि त्यानंतर महत्वाचा घटक आपण भाषा प्रकार, अभिजात भाषा आणि राजकीय भाषा हा घटक या ठिकाणी बघितलेला आहे. आता आपण नंतरच्या लेक्चरमध्ये काही भाषेसंदर्भात त्याचबरोबर वर्ण, मूळाक्षरे, वर्णमाला, मूळाक्षरे ही घटक एक एक घेणार आहे. तर आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.